स्वाती, तू एकटीच मुलीला पाहून आलीस आणि मला सांगितलंही नाहीस. मी सुद्धा मुलीला बारकाईने पाहिलं असतं. आपल्या विजयासाठी ती योग्य आहे की नाही हे आधी पाहायला हवं. आधीचा जमाना गेला जेव्हा मुलीला फक्त घरकाम येतं की नाही एवढंच पाहिलं जायचं. आता मुलीला शिक्षण आहे का, संस्कार आहेत का, तिचं राहणीमान आपल्या कुटुंबाला शोभेल का, हे सगळं पाहावं लागतं. आपल्या विजयपेक्षा मुलगी कमी शिकलेली असेल तर त्याला कुठे नेताना लाज वाटायला नको. भाग्यश्रीताई आपल्या लहान बहिणीला म्हणाल्या. स्वातीताई हसून म्हणाली, ताई, आजकाल सगळ्याच मुली स्मार्ट आहेत. काहींना मॉडर्न राहणीमान आवडतं तर काहींना साधं राहायला आवडतं. वाणी खूप संस्कारी आणि हुशार मुलगी आहे. तिचं शिक्षणही चांगलं झालं आहे आणि ती आपल्या विजयपेक्षा सुंदरही आहे. मला बघता क्षणी ती आवडली आणि विजयलाही ती खूप आवडली आहे. ती आपल्या घरासाठी परफेक्ट आहे. भाग्यश्री ताई म्हणाल्या, ठीक आहे, 1 महिन्यानंतर लग्न आहे, मी येते आणि मुलीला समोरून पाहते. फोटोमध्ये तर सगळे छान दिसतात. भाग्यश्री ताईंच्या मते सून आधुनिक विचारांची, फॅशनेबल आणि बदलत्या काळानुसार वागणारी असावी. साडीऐवजी जीन्स टॉप घालणारी, बाहेरचं जग समजणारी व हॉटेल, गार्डन अशा ठिकाणी सहज वावरणारी मुलगी त्यांना हवी होती. 1 महिन्यानंतर स्वातीच्या घरात लग्नाची लगबग सुरू झाली. दोन्ही कुटुंबातील पाहुणे आले होते. भाग्यश्री ताईंना यायला थोडा उशीर झाला. तोपर्यंत हळदीचा कार्यक्रम सुरू झाला होता. वाणी पिवळ्या साडीमध्ये आणि फुलांच्या दागिन्यांमध्ये खूप सुंदर दिसत होती. भाग्यश्री ताई आल्या आणि वाणीला पाहताच म्हणाल्या, हे काय वाणी, तू साडी घातलीस? आजकाल हळदीला डिझायनर लेहंगा घालतात. साडी घातल्यामुळे तू जुन्या काळातल्या नवरीसारखी दिसतेस. स्वातीताईने त्यांना बाजूला नेलं आणि समजावलं, ताई, एवढ्या पाहुण्यांसमोर वाणीला बोलायची गरज नव्हती. माझ्या सासऱ्यांनी आणि वाणीच्या आजीने तिला प्रत्येक कार्यक्रमात साडी घालायला सांगितलं आहे. मोठ्यांचा आदर ठेवून वाणीने साडी नेसली आहे. यातून तिचे संस्कार दिसतात. भाग्यश्री ताई गप्प बसल्या. लग्नाचा दिवस आला. वाणी साधेपणाने मंडपात आली. तेव्हा भाग्यश्री ताई पुन्हा म्हणाल्या, आजकाल नवरी नाचत गाजत एंट्री करते आणि ही तर साधी चालत आली. स्वातीताईने यावेळी मात्र त्यांच्याकडे रागाने पाहिलं. लग्न झालं आणि वाणी सून म्हणून स्वातीताईंच्या घरी आली. तिचं मोठ्या आनंदाने स्वागत झालं. दुसऱ्या दिवशी वाणी लाल साडी, हिरव्या बांगड्या, टिकली, कुंकू, सिंदूर, पैंजण आणि 16 शृंगार करून बाहेर आली. स्वातीने तिची नजर काढली. त्याच दिवशी वाणीने सासरच्या मंडळीसाठी गोडधोड करण्याची परंपरा होती. भाग्यश्रीताईंनी मुद्दाम वाणीला गुलाबजामुन, बासुंदी, शिरा आणि श्रीखंड पुरी असे 4 पदार्थ बनवायला सांगितले. स्वातीताईला हे पाहून वाईट वाटलं. त्या म्हणाल्या, ताई, एवढे पदार्थ कशाला सांगतेस? वाणी अजून नवीन आहे. पण वाणी म्हणाली, आई, काही हरकत नाही, मी सगळं बनवते. ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने सगळे पदार्थ उत्तम बनवले. सगळ्यांनी तिच्या स्वयंपाकाची खूप तारीफ केली. भाग्यश्रीताईंनी मात्र काहीच कौतुक केलं नाही. काही दिवसांनी त्या आपल्या घरी गेल्या. वाणी मात्र सासरे आनंदाने राहत होती. ती सासू सासरे, आजी सासरे आणि पतीची प्रेमाने काळजी घेत होती. एके दिवशी स्वातीताई पायऱ्यांवरून घसरून पडल्या आणि त्यांच्या कमरेला दुखापत झाली. डॉक्टरांनी त्यांना महिनाभर पूर्ण आराम सांगितला. वाणीने घराची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. ती स्वातीताईचे औषध, जेवण, पाणी सगळं वेळेवर पाहू लागली आणि घरातील प्रत्येकाची काळजी घेऊ लागली. बहिणीला पाहण्यासाठी भाग्यश्रीताई काही दिवसांसाठी आल्या. एक दिवस वाणी चहा घेऊन दोघींकडे आली. वाणी बाहेर गेल्यावर भाग्यश्रीताई म्हणाल्या, स्वाती, काहीही म्हणत, पण तुझी सून अजूनही गावंढळासारखी राहते. पायात पैंजण, हातात एवढ्या बांगड्या, कपाळावर टिकली. आजकाल कोण असं राहतं? लग्नाला 6 महिने झाले तरी तिच्यात काहीच बदल नाही. मी तुला आधीच सांगितलं होतं, गावाकडची मुलगी सून म्हणून आणू नकोस. हे ऐकून स्वाती चिडल्या. ताई, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस, पण म्हणून माझ्या सुनेचा अपमान करायचा अधिकार तुला नाही. शृंगार केल्यामुळे कोण गावंढळ होतं? वाणीला बांगड्या, पैंजण, टिकली आणि जोडवी घालायला आवडतात. ती स्वतःच्या इच्छेने घालते. मी तिला कधी जबरदस्ती केलेली नाही आणि तूही शृंगार करतच आली आहेस. मग आपण दोघेही गावंढळ आहोत का? तुझी सून शृंगार करत नाही म्हणून ती स्मार्ट आणि माझी सून शृंगार करते म्हणून गावंढळ? हा कसला न्याय? तुझी सून महागडं घड्याळ घालते,
पार्लरमध्ये जाऊन मेकअप करते, पण साधी टिकली, बांगडी किंवा पैंजण घालत नाही. तिची आवड वेगळी आहे आणि वाणीची आवड वेगळी. आपण तिच्या आवडीचा आदर करतो, तसाच वाणीच्या आवडीचाही आदर करायला हवा. आणि ताई, वाणी छोट्या गावातून आली आहे म्हणून तिचं ज्ञान कमी नाही. तिला मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन शॉपिंग सगळं उत्तम जमतं. मग ती शृंगार करते म्हणून तिला गावढळ कसं म्हणायचं? तिचे संस्कार पहा. मला दुखापत झाल्यापासून ती माझी किती सेवा करते. घरातील सगळ्यांची किती छान काळजी घेते. आजकाल किती सुना एवढ्या मनापासून मोठ्या सासू सासऱ्यांची सेवा करतात. स्वातीताईंचं बोलणं ऐकून भाग्यश्रीताई शांत झाल्या. अचानक त्यांना काही वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला. त्यांना आजारपणात उठता बसताही येत नव्हतं, पण त्यांच्या सुनेने त्यांची सेवा करण्यास नकार दिला होता. कामाला लावून ती स्वतः मात्र बाहेर फिरत होती. त्यावेळी भाग्यश्रीताईंना मनापासून वाटत होतं की आपल्या सुनेने आपली सेवा करावी, घरातील कामात मदत करावी. पण त्यांच्या मुलाला मात्र मॉडर्न बायकोच हवी होती. त्यामुळे त्यांनी आपल्या इच्छा मनातच दाबून ठेवल्या होत्या. आज त्यांना स्वतःची चूक समजली. फक्त साडी, बांगड्या, पैंजण, टिकली किंवा सोळा शृंगार करते म्हणून एखाद्या स्त्रीला गावढळ म्हणता येत नाही. शृंगार हा प्रत्येक स्त्रीच्या आवडीचा विषय आहे. कोणाला साधेपणा आवडतो तर कोणाला पारंपरिक शृंगार. दोन्ही गोष्टी योग्य आहेत. महत्वाचं म्हणजे तिचं मन, तिचे संस्कार आणि ती माणसांशी कशी वागते हे पाहणं. भाग्यश्रीताईंना जाणवलं की त्यांनी वाणीच्या बाह्य रूपावरून तिचा अंदाज घेतला होता, पण वाणीच्या वागण्यातून तिचे खरे संस्कार दिसत होते. त्या दिवसापासून त्यांनी कोणत्याही मुलीच्या किंवा स्त्रीच्या शृंगारावरून तिला गावढळ किंवा मॉडर्न ठरवणं कायमचं सोडून दिलं. कारण मॉडर्न दिसणं म्हणजे स्मार्ट असणं नाही आणि पारंपरिक राहणं म्हणजे गावढळ असणं नाही. माणसाच्या विचारांमध्ये आणि वागण्यातला सुंदरपणा महत्वाचा असतो. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.